हॅलो. हा ताई, मी वीणा बोलतेय. हा हा, बोला ताई. अहो, मला खूप स्वामींचे खूप म्हणजे खूप मला अनुभव आलेले आहेत. मी आता एखाद्याला म्हणजे एवढं बोलायला पण मला म्हणजे व्यक्त केलं तर मला खूप डोळ्यात पाणी येईल खरंच ना. आई ग. म्हणजे कसं, गेल्या सप्टेंबर म्हणजे गेल्या वर्षी माझ्या मुलीने मला ना हा, म्हणजे त्यांनी नवीन गाडी घेतली आणि मग त्यांनी ना ती हा, गाडी घेतली 14 सप्टेंबरला तिने मला ना गजानन महाराजांची मूर्ती दिली आणि त्याच वेळी ना मी स्वामींना हा, माझ्या आमच्या घरात देवारातले फोटो जवळ स्वामींना मी शिळ्याचा प्रसाद आणि पाणी वगैरे ठेवलं आणि तिने मला हा. स्वामींची म्हणजे गजानन महाराजांची मूर्ती दिली ना. तर अरे ते मी आणि तिने मला 12-12:30 दिली आणि मग मी तो आल्यानंतर मी ते पेल्यातलं पाणी बघत आहे. मी मुलांना विचारलं ह्याच्यातलं पाणी कोणी पिलं, तर ते वा. बोलले आम्हाला नाही माहिती. मग तो पण एक मला स्वामींचा खूप अय्या, संदेश आहे. पाणी मला धमाल. मी म्हटलं बोललं ना मला खूप रडू येतं. बापरे. काय उलट चांगलं आहे ना, स्वामींची नाही कृपा म्हणजे आहे ताई, असं तुमच्या आनंदाची म्हणजे गोष्ट आहे. नाही म्हणजे आणि आज तुम्ही योगायोगाने मला फोन आला ना, माझे डोळे खूप भरून आले, माझं मन भरून आले. आई ग. आणि म्हणजे कसं आता उद्या गुरुपौर्णिमेला आणि त्यानंतर म्हणजे बघा. मी इथे आहे. हा. म्हणजे गावाला आहे आणि तुला तिकडे मठात जायला भेटलं नाही, म्हणजे मी तिकडे ठाण्याला राहते ना. आणि अच्छा. स्वामींच्या कृपेने ना माझ्या मुलाला नोकरी पण खूप चांगली लागली. अरे वा, अशीच प्रगती होणार ताई तुमची, थोडं बघा. आणि म्हणजे ऐका ना, मी खूप आहे स्वामींची नेहमी फोटो जवळ म्हणजे केली आणि बसली ना तर मला खूप डोळे भरून येतात आणि मला काय होतं ना ऍक्च्युली, मी स्वामींचं नाव घेऊन खूप रडत राहते अगदी. नाही, स्वामी तुमचं खूप चांगलं करणार ताई. मला खूप आणि आज एवढा मला आज आनंद झालाय ना, काय सांगू मी. नाही, म्हणजे अशीच कसं कृपा सांगू राहणार की बघा आज स्वामीची. उद्या गुरुपौर्णिमा, आज असं मी समजते की स्वामीच आज माझ्याशी बोलतायत करून. आई ग. खरंच आणि ना, खूप मला खूप खूप आहे त्यांनी खूप बरं. स्वामीची. तुम्ही बिलकुल चिंता करूच आणि नका ना आता कसली. ऐका ना ताई, आणि माझे ना खरं म्हणजे मी आता माझ्या 2019 पासून आहे ना, हा, माझे जे मणक्यामध्ये म्हणजे माझ्या गादीमध्ये म्हणजे माझ्या मानेजवळ जी मणक्यामध्ये हा, मणक्या ना माझ्या तिथे ना, हा. म्हणजे मला बोलायला गेलं तर असं वाटतं मी स्वामी बरोबर बोलते खरंच. आई ग. हा, म्हणजे माझ्या मानेजवळ मणका आहे ना, तर तिथे ना हा, माझी मणक्यामध्ये हे गादी सरकून नस दबली होती ना, म्हणजे 2019 मध्ये. तर हा, माझं म्हणजे एक साइड म्हणजे माझी हा. नस दबल्यामुळे आता माझे बऱ्यापैकी खूप म्हणजे चांगलं केलं माझ्या मुलाने. मला खूप चांगलं, ऑपरेशनला थोडंसं लेट झालं हा. पण खूप छान केलं. म्हणजे डॉक्टर इंगळीकर आहेत ना, त्यांनी माझं ऑपरेशन केलं. मी 2 वर्ष बिछाण्यातच होते, पण सगळी सेवा माझ्या दोन्ही मुलांनी केली, मुलाने आणि बघा मुलीने केली. ताई, आणि किती त्या भाग्यवान आहात तुम्ही, काय पाहिजे खूप अजून. खूप आणि म्हणजे काय माझं सगळं बिछाण्यात होतं, काही हागणे दुखणं सगळं सगळं अगदी. नाही नाही, खूप छान होणार ताई तुमचं, बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुमचे आता अश्रू बंद व्हायला पाहिजे, एवढं स्वामी छान करते. हो ना. आणि त्याच्यात 2017 मध्ये माझी आई पण वारली ना. हा मला हा त्याला झाले 7 वर्ष झाली. मग मी रोज स्वामींना म्हणते की माझ्या वडिलांनी माझ्या आईचा हक्क तरी अजून तरी द्यायला पाहिजे होता ना मला हा. माझ्या. तर तो पण अजून दिला नाही माझ्या वडिलांनी. मी रोज स्वामींकडे रोज सांगते. आणि माझ्या वडिलांची भरपूर चांगली प्रॉपर्टी आहे ताई. हो ना. पण माझी थोडीशी परिस्थिती अशी आहे ना, कारण आता 2018 मध्ये माझ्या मिस्टरांचं ऍक्सिडेंट झालं. तर त्यांचं कसं रॉड टाकले ना ते हा शोल्डर हा जवळ. हा. आणि आता 2 वर्ष माझ्या छोट्या मुलाने मला वेळ दिला, कारण की आता तो हॉटेल मॅनेजमेंटचं त्यांनी 1च वर्ष केलं, 2 वर्ष त्याचे बाकी होते मग काही. अच्छा. तर पण ना ते त्यांनी 2 वर्ष मला वेळ दिला ना, मग त्याच्यामुळे त्याचं ते राहिलं ना, तर आता तो सुद्धा बाहेर गावी असता. नाही नाही, होईल त्याचं पण नीट होईल ताई, रडू नका. मी शेअर करते हा ताई. पण आज मला असं वाटतं की म्हणजे मला असं वाटतं माझ्यावर स्वामीच बोलतायत मला. आणि मी रोज स्वामींचं नाव घेते, रोज हम्म. रोज. म्हणजे एवढं मला स्वामींनी एवढं मी अक्षरशः बिछाण्यातून उभी माझ्या केलंय. मला माझ्या 2 मुलांनी म्हणजे मुलाने होणार आणि ताई, मुलीने. सगळं छान होणार हा. तर ना मी शेअर आणि मग करते ते आता. नंतर ना माझी मी 2 म्हणजे अशा काठ्या घेऊन चालत होते. आता अच्छा. स्वामींच्या कृपेने एकाच काठीवर चालते. आणि आता हम्म. ती काठी सुद्धा फक्त बाहेर जातानाच हो वापरते. हो हो. बाकी घरात मला काठी वगैरे काहीच लागत